शांत हो. काय झाले तुला? तुला स्वप्न पडले का? नाही, मला नर्मदा आत्या हवी आहे. कुठे नर्मदा आत्या? ते अगं ती ना दुसऱ्या गावी गेली आहे. कोणत्या गावी? ते नाव नाही आठवत ग मला. पण मग आपल्याला का नाही पाठवलं तिच्या बरोबर? ती एकटीच का गेली? ते ना काहीतरी काम असेल तिचे महत्वाचे, लहान मुलांना न कळणारे. नाहीतर घरचे तिला एकटीला कसे पाठवतील? मग ती परत कधी येणार? ते माहित नाही, पण ती परत येईल तेव्हा आपल्याला वेगळ्याच रूपात पाहायला मिळेल, हे नक्की. वेगळ्या रूपात म्हणजे? म्हणजे तिच्या दोन्ही हातात गाठोडे असतील, त्यात आपल्यासाठी खूप खाऊ असणार. खरेच? हो खरेच. पण आता तू झोप बघू. पण नर्मदा आत्या, मला गोष्ट सांगायची. आता मला गोष्ट कोण सांगणार? अगं मी सांगते ना तुला गोष्ट, मग झोपशील? चालेल. सांग आता बोलत एक गोष्ट. एक आटपाट नगर होते. त्यात एक राजकन्या राहत होती, अगदी आपल्या नर्मदा आत्यासारखी गोरी पान, निळ्या डोळ्यांची, गुलाबी ओठांची आणि गोड हसणारी. बायकांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतीलच असे नाही. आता माझ्या मिलीच्या मनात कमी का प्रश्न आहेत? पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत असे कुठे झाले? सासूरवास कुणाला चुकलाय? पण माझ्या बाबतीत माझ्या पाचवीलाच बुजला असणार तो. नर्मदा आत्या, आत्या उठ. उमा, इथे. आला ताडवे. आमच्यावर खूप माया आहे ना तुमची, मग आता जाऊ दे आम्हाला सुखाने. मी तुला अडवू शकत नाही, कारण तुझ्यात ताकद आहे. मला सहज मारू शकशील तू. पण बाळकृष्ण, लक्षात ठेव, त्र्यंबक सारख्या माणसाचा विरोध असूनही मी तुला इकडे राहायची परवानगी दिली. मी तुमचे रक्षण करतो असे प्रामाणिकपणे सांगितले. यात माझी काहीही कूटनीती नाही, केवळ केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेणे आहे. विश्वास ठेव, तुमच्या राहण्याने मला मुलांचा संसार फुलताना पाहणाऱ्या बापाचे सौख्य लाभते. माझ्या मनात कपट नाही. या घराने फुललेला संसार पाहिलाच नाही कधी. तुम्हा दोघांच्या रूपाने ते शक्य आहे. नाही, माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. आज मी जाणार म्हणजे जाणारच, आणि सोबत हिलाही घेऊन जाणार. तुम्ही वाटेत आलात तर तुमच्या जीवावरही बेतेल. आज ब्रह्मदेवही मला अडवू शकणार नाही. ठीक आहे, एका अटीवर तू हिला घेऊन जा. तुला माझ्याशी द्वंद्व करावं लागेल. या द्वंद्वात मी जिंकलो तर तुला इथे कायमचे राहावे लागेल, आणि जर तू जिंकलास तर तू तुला हवे तसे कर. द्वंद्व आणि तुमच्याशी हरणारं युद्ध का खेळताय? बरं चला, फेडा हाऊस. काय करायचे? आपण कुस्ती करायची. कुस्ती? हसू नकोस. जिंकलास तर तू हिला घेऊन जाऊ शकतोस,
मात्र मी जिंकलो तर तुम्हाला इथे राहावे लागेल. म्हातार चळ लागलंय का तुम्हाला? अहो, एक फुंकर मारली तरी चितपट होईल तुमची. कशाला विषयाची परीक्षा घेताय? ए, घाबरतोयस काय? हा? घाबरतोयस? मी घाबरतोय? थांबा, दाखवतोच तुम्हाला. सदाशिवा, याला वसुलीत झाडताना यापुढे सोबत बयोलाही झाडायचे, म्हणजे ती शिकेल आणि या गधेड्याला मदत सुद्धा होईल. हो, बरोबर आहे. काय रे, ऐकतोयस ना? काय रे, काय विचारतात काका? काय काय करायचे रे या मुलाचे? सदा रे, लक्ष कुठे आहे तुझे? मला आईची खूप आठवण येते. मी जाऊ का तिला उद्या भेटायला? गप्पा माझे. अरे लहान आहेस का तू आता? कुठेही जायचं नाहीये. उद्यापासून नदीकडून चर खाण्याला घ्यायचीये, तेव्हा मदत लागेल तुझी. पाऊस तोंडावर आलाय. बुद्धीची कामं जमत नाहीतच तुला, निदान मेहनतीची कामं तरी कर. शिवाय बाबू नाहीये, तेव्हा तू आणि नानू उद्या गावातील पोरांना घेऊन कामात सुरुवात करा. सुरुवातीला येईन मी मार्गदर्शन करायला, पण नंतर तुमचे तुम्हीच करायचे. काय रे, रडतोयस का? तुझ्या त्या नवमतवादात शारीरिक मेहनत बसत नाही की काय? त्याचा इथे काय संबंध? मी तुम्ही सांगितलेलं सगळे करणार आहे, पण मला आईची आठवण येते. त्याला मी तरी काय करू? अरे कधी मोठा होणार हा? नाही होणार. अतिविचार आणि अति भावनाशीलता यामुळे आयुष्यभर असाच राहणार. त्या यशोदेवर मोठी जबाबदारी आणि असे ओझे राहणार आयुष्यभर. पण हरकत नाही, मुलगी सक्षम आहे. फेकतोच तुम्हाला. अहो, आता पाडतोच तुम्हाला पाठीवर. परवा विश्रामगडला गेलो होतो. तिथं अंबामातेच्या देवळात कोणी सरस्वतीबाई भेटल्या. कोण भेटलं म्हणालात? सरस्वती अभ्यंकर. दृष्टी पूर्ण गेली आहे आता म्हातारीची. 4 मास पुरेल एवढा शिधा आणि काही रुपये देऊन आलो त्या माऊलीला. पण त्याने तिचा जीव कसा भरणार? तिला आस लागलीये. मी जिंकलो, मी जिंकलो. अरे दाखवले आसमान तुला. आता जर शब्दाचा पक्का असेल तर तू इथून जायचे नाही, इथेच राहायचे. वचन दिलेस तू मला. जिंकलो.
नाही नाही, माझ्या मुलाची भीती घालवण्यासाठी मी असे रोज रोज कुणाला उपाय करू द्यायचे नाही हो. आणि आता तुम्ही जात नसाल तर मीच जाते त्याच्यासोबत. चल बाळा. सदाशिवा, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नसते. अशा वेळी संयमाने, धैर्याने कटू घोट गिळावे लागतात. सदाशिवा, अगदी किमया आहे हो तुझ्या हातात. डोक्याचे दुखणे पळून गेले माझ्या. आपल्याला कोणी असं मायेने जवळ घेतलं की आणखी रडू येतं ना. तुझे अगदी आमच्यासारखे झाले आहे. गप्पा बाई. आई, आई मला तुझी खूप आठवण येते ग. सगळे हसतात मला, पण मी काय करू? तुझ्याशिवाय घर अगदी सोने वाटते. आई, आई, तुझ्या बोलण्यावरून भारी कुतूहल निर्माण झालंय माझ्या मनात बयोबद्दल. कधी तिला एकदा भेटते असं झालं. धाडीन हो, तुझ्या पाया पडायला धाडीन दोघांना. हो हो, आमचा पुढारी भारीच उंच झालाय असं म्हणत होता बाबू. पुढारी? हे कधी नाव ठेवले सदास? इथे माझ्याकडे होता ना तेव्हा सारखी पुढाऱ्यांची भाषणे ऐकायला जायचं, त्यावरून ठेवले होय नाव. सदा पुढारी होईल की नाही ठाऊक नाही, पण मला आपले मनोमन वाटते हो. आपल्या बयोचे म्हणजे यशोदेचे नाव अगदी जगभर होईल. जगभर? खरेच जगभर. अगदी निराळीच चमक आहे हो त्या पोरीत. तुला मी ते इमामवाड्याचे सांगितले होते ना, तशी बायकांची नावे होत नाहीत, परंतु म्हणजे मड्डम होणार की काय ती? हा, अगो अगो सावकाश. खरे सांगू का, हिरा जिथे असतो ना तिथून चमकतो, ओळखू येतो. आणि आपल्या सदाचे तुला माहितीये, अंधाराला घाबरतो तो, परंतु खात्री आहे हो मला, यशोदेच्या बाबतीत अगदी ठामपणे उभा राहील तिच्या पाठीशी. अहो, एक बोलायचे होते. काय? अहो बोला ना, काय झाले? ते बापू. बापूंचे काय? बापू नर्मदा वंश आणि प्रभाकर बद्दल तुम्हाला जे सांगत होते ते ऐकले हो मी. बरे, मग? हो, मग काय? तुम्ही काहीच कसा विरोध केला नाही त्यांना? सरळ सरळ मारेकरी घालतात त्या दोघांवर आणि तुम्ही मुकाट्याने ऐकताय. मग काय करू? नर्मदेची वरात आणू वाजत गाजत त्या घरात? तोंड दाखवायला जागा ठेवली नाही अवधसेने. तरी नशीब बयोचे लग्न तरी झाले, पण बाकीच्यांचे काय? आता आपल्या घरात कोणीही मुलगी देणार नाही. म्हणून काय जीव घ्यायचा का दोघांचा? असे करू नका हो, मी हात जोडते. असे काही करू नका. हे बघा, बायकांनी या विषयात तोंड घालू नये. बापू करतेत आणि ते योग्य तेच करतील. आणि खबरदार कुठे काही बोललात तर.
झोपा आता. भयो 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 तर झोपलेत, पण मला बोलायचंय त्यांच्याशी. आता मी काय करू? भयो 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 तुम्ही तुम्ही पुन्हा रात्रीचे आलात आणि ते सुद्धा एकटे. नाही, नानू होता सोबत, पण पटवर्धन आजोबांकडे सगळे जागे होते म्हणून तिकडे गेला. पण तुम्ही का आलात? पुन्हा कोणी ओरडले का? कशावरून वाद झाला का? नाही, पण सगळे हसतायत मला. का? मला बेचैन व्हायला झालं की आई अंगाई म्हणते, पण ती आज नाहीये घरी. मला सुद्धा आई नसली की करमत नाही. मी माझ्या आईला सांगू का तुमच्यासाठी अंगाई गीत म्हणायला? तीही छान म्हणते. छे छे, असे सांगणे चांगले नाही वाटत. त्यात चांगले वाईट काय? आई ती आईच असते ना. आणि आता तुम्हाला काही भीती नाही. तुम्ही पती आहात माझे, तुम्हाला कोणी ओरडणार नाही. अहो तसे नाही, मी काही आता सखू इतका लहान नाही अंगाई गीत म्हणायला. तरी सुद्धा आई माझ्यासाठी अंगाई गीत म्हणते आणि आमच्या घरातले हसतात. तुमच्याही घरी माझे हास्य होईल. आता तुम्हीच सांगा, आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसाठी आपण लहानच असतो ना. मग हसायचे कशाला? बरोबर की नाही? हो, पण मला तर वाटते माणसे मोठी झाली ना की ते वृक्ष होतात. मला वचन द्या. कसले? आधी वचन तर द्या. दिले. अहो, आपण सुद्धा मोठे होणार ना. आपण मुलांना उगीच ओरडायचे नाही, त्यांना मूर्ख ठरवून हसायचे नाही. आपण नाही वृक्ष व्हायचे. वचन दिलेत आता. म्हणजे गरज असेल तेव्हा रागे भरायचे, पण बापू आणि त्र्यंबक आजोबांसारखे नाही. हा, जोग आजोबांसारखे आणि माझ्या दुर्वाच्या आजीसारखे. हो हो, मला फार आवडते त्यांचे वागणे. ते कधीही रडत नाहीत, सारखे हसत मुखाने असतात. मला तर ज्या त्या गोष्टीचे हसू येते त्यांच्यात, इतके की आवरतच नाही. आपण कोल्हटकर आजोबांकडे गेलो होतो ना, तेव्हाही मला हसूच येत होते. आई सारखीच सांगते, बयो हसू हवंय, गैरसमज होतो, पण मला येतेच हसू. मला का नाही येत तुमच्या इतके हसू? कारण तुम्हाला ते विचार करायची खोड आहे ना. सारखा आपला विचार विचार विचार. वाईट आहे का ते? नाही नाही, चांगले आहे, खूपच चांगले. पण ना. पण काय? पण तुम्ही या विचाराच्या भुयारात शिरलात की आमच्यापासून दूर जाता. वेगळ्याच जगात असता तुम्ही. आमच्याशी अनोळखी असल्यासारखे वागू लागता. असं असे होते का? मला ठाऊकच नव्हते. हो, आणि मग तिकडून तुम्हाला इकडे ओढून आणायला खूप वेळ लागतो.